जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होता मित्रांनो, त्या भरतीची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो। नवीन GR आलेला आहे मित्रांनो। ते संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आणि नवीन GR म्हणजे ज्या भरतीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते या ठिकाणी पहा, MSRTC भरती म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST महामंडळची भरती नवीन अपडेट आली आहे मित्रांनो। तर ही अपडेट अशी आहे की सरकारने एक नवीन GR अपडेट काढलेला आहे मित्रांनो। आणि हा फॉर्म किती तारखेला सुटणार आहे आणि नवीन नियम व अटी हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि वेटिंग अर्ज ज्या उमेदवारांनी मागच्या वर्षी अर्ज केला होता भरतीसाठी, तर ते वेटिंग अर्ज जे उमेदवार आहे त्यांचं पण अपडेट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जागा किती आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पद कोणतं ते भरणार आहे भरतीमध्ये MSRTC मध्ये ST महामंडळमध्ये, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे भरतीसाठी, येणाऱ्या भरतीसाठी, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे नवीन अपडेट आलं आहे 2025 मध्ये भरती निघणार आहे मित्रांनो। तर तुम्ही जे 2025 मध्ये भरती निघणार आहे तर त्यांनी STचा कंडक्टरचा चालकाचा बॅच बिलला काढला नसेल तर त्यांनी हा बॅच बिलला काढण्यासाठी सुरुवात करा आणि पूर्णपणे अभ्यासाची तयारी लागा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या भरतीची अपडेट निघाल्यानंतर तुम्हाला या भरतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही। तर त्यामुळे तुम्ही आत्ताच तयारी लागा। तुम्हाला पूर्ण अपडेट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्ही माझ्या चॅनल नवीन असता तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे नवीन भरतीचे अपडेट आहे त्या भरतीची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो। तर जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर। आपण आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, ST महामंडळ भरती अवजड वाहनाचा परवाना नसल्यामुळे भरतीपासून काही उमेदवार वंचित झाले होते मित्रांनो। या ठिकाणी दिलेलं आहे पूर्ण नोटिफिकेशन MSRTC भरती 2024 मध्ये। तर आता त्यांना वंचित होण्याची गरज नाही मित्रांनो। तर भरती कधी निघणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी पहा नोटिफिकेशन आलेले मित्रांनो, नवीन अपडेट। तर या ठिकाणी पहा, अनेक वर्षाच्या खंडनानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच ST मध्ये मेगा रिक्वायरमेंट होणार आहे मित्रांनो। तर चालक आणि वाहक, सहाय्यक आणि लिपिक, तर या ठिकाणी पहा चालक आणि वाहक, सहाय्यक आणि लिपिक अशा 3 पदांची भरती निघणार आहे। तर एकूण पद 14,253 जागा निघणार आहे मित्रांनो। तर भरती होणार आहे। तर ही भरती पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेला आहे। तर फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म सुटणार आहे मित्रांनो। तर फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा फॉर्म सुटणार आहे। तर कोकण विभागात पहा सर्वाधिक 929 पदे भरण्यात येणार आहे। मराठवाड्यामध्ये पहा वाहक, चालक आणि सहाय्यक पदांची एकूण 964 जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो। तर त्यामुळे तुम्ही भरतीला लगेच लागा, अभ्यासाला लगेच सुरुवात करा। आणि ज्यांनी बॅच बिलला काढला नसेल तर त्यांनी बॅच बिलला काढायला आत्ता सुरुवात करा, कारण फेब्रुवारीमध्ये भरती निघणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, ST महामंडळात अनेक वर्षापासून चालक वाहकाची भरती करण्यात आली नव्हती, त्यामुळे STच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला होता मित्रांनो। तर विशेषतः कोकणातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी STने झुकते माप देण्याचा निर्णय घेतला आहे। तर STने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील 14,253 पदापैकी निम्म्या म्हणजेच 1,929 जागा एकट्या कोकणात विभागाला दिलेल्या आहेत। म्हणजे कोकण विभागामध्ये 929 जागा भरायच्या आहे मित्रांनो।
तर या ठिकाणी पहा कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये चालक वाहकाशिवाय लिपिक आणि सहाय्यक पदांच्या जागा जास्तीत जास्त भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रात लिपिक पदांची 1000 तर 548 जागा पदे निर्माण केली आहे. त्यापैकी मराठवाड्यामध्ये पहा 388 जागा आहे आणि राज्यातील 2293 सहाय्यक आहे आणि पदापैकी 576 पदे मराठवाड्यात विभागात भरण्यात येणार आहे. तर पर्यवेक्षकांची राज्यभरात 483 पदे भरण्यात येणार आहेत. तर अशी जाहिरात नमूद करण्यात आलेली आहे. तर 12 जानेवारीपासून अर्ज करण्यास प्रारंभ झाला असून फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांनी एसटीच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर 12 जानेवारीपासून अर्ज चालू होणार आहे आणि फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर अर्जात काही दुरुस्ती करण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा 5 वर्षाची सूट आहे. पूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुरुस्ती करून एसटीने 5 वर्षाची मुदत वाढवली आहे. तर टोटल मुदत पहा 38 वर्षापर्यंत सूट आहे मित्रांनो. तर कुठल्याही पदासाठी अर्ज करू शकता. महिलांना 30% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याशिवाय माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण आहे आणि भूकंपग्रस्तांसाठी कोटा ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मराठवाडा विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात सहाय्यक पदांच्या सर्वाधिक 150 जागा भरण्यात येणार आहे. तर वाहक आणि चालकासह औरंगाबादमध्ये 216 जागा भरण्यात येणार आहे. बीडमध्ये 139 जागा, जालन्यामध्ये 42, लातूरमध्ये 135, नांदेडमध्ये 131 आणि उस्मानाबादमध्ये 148 आणि परभणीमध्ये 153 जागा भरण्यात येणार आहे. तर कोकण विभागातील मुंबईमध्ये 1029 जागा भरण्यात येणार आहेत. पालघरमध्ये 159, ठाण्याला सर्वाधिक 1932 जागा भरण्यात येणार आहेत. रायगडमध्ये 117 तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 923 जागा भरण्यात येणार आहेत मित्रांनो. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 769 जागा भरण्यात येणार आहेत. असे या ठिकाणी पहा एस टी महामंडळात 21,000 पदे लवकर भरण्यात येणार आहे मित्रांनो. 21,000 टोटल पदे भरायचे आहे. तर प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक बसस्थानकात तक्रार पेटी बसण्यात येणार असून प्रवाशांनी एस टीचे प्रशासन सुधारण्यासाठी सूचना कराव्यात असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एस टी महामंडळाने MSRTC महामंडळाने हे जाहीर घोषित केलं आहे. तर अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी पत्रकार परिषद केली आहे. तर कामगारांच्या हितांचे निर्णय घेण्याबरोबरच लवकरच 21,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याची सूचनाही त्यांनी केलेली आहे. तर लवकरात लवकर 21,000 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो. तो गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर शुक्रवारी उस्मानाबादमधील एस टीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. सायंकाळी विभागीय कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विभाग नियंत्रक प्रदीप खोंबरे उपस्थित होते. गोरे म्हणाले, नव्याने कारभार हाती घेत आहोत म्हणून शासनाने 1,600 कोटी रुपये थकले आहेत. तर 71 कोटी खर्च येतो मित्रांनो. तर अशा प्रकारे तो टोटल 21,000 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत हा फॉर्म सुटणार आहे. तर तुम्ही ज्यांनी एस टीचा बॅच बिल्ला काढला नसेल तर त्यांनी लगेच बॅच बिल्ला काढायला सुरुवात करा आणि ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल मित्रांनो त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करा. आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणते बुक लागणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बुक पाहून आणि परचेस करू घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो
अशाच नवीन नवीन प्रकारचे भरतीचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये भेटतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.